आता मस्त की बघा रापण आलेली आहे आणि त्याचा लिलाव सुरू आहे. 1150, 1150, 1150, 1280, 1280, 1280. नमस्कार मित्रांनो. नमस्कार मित्रांनो. तर कोकण कन्या मालवणी या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं खूप 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 स्वागत आहे. सो आम्ही पुण्यात आलोय आणि पुण्यावरून आता मुंबईला चाललोय, पण आपले काही कोकणातले ब्लॉग अजूनही पेंडिंग होते ते. सो चला आपण बघूया. तर आज आहे कोकणातला डे 3 आणि आम्ही आता आज करवंद काढायला गेलो होतो आणि निवती बीचवर मासे आणायला गेलो होतो. सो चला तर आपण बघूया आणि तुम्हाला पण कळेल की इथे मासेमारी कशी चालते आणि पर्यटनाविषयी पण थोडीफार या ब्लॉग मधून माहिती मिळावी. सो गुड मॉर्निंग गाईज. आज आम्ही रापडीचे मासे आणायला चाललोय, मी आणि अक्षय. सो मी तुम्हाला दाखवते जर आम्हाला मिळाले तर, कारण आम्ही काल पण गेलो होतो पण सध्या पर्यटनामुळे इकडे मासे सगळे बंद केलेले आहेत. म्हणजे आमचे जे गाभित समाज आहे तो मासेमारीला सध्या जात नाहीये. सो चला बघूया आपण. ही आहे निवती खाडी. इथे आम्ही पहिल्यांदा शिंपले वगैरे पकडायला यायचो. पुन्हा आठवणी ताज्या झाल्या. तुम्ही सरळ असे पुढे जाल तर तुम्ही डायरेक्ट समुद्राकडे पण जाऊ शकता, पण आम्ही इकडे टर्न घेतलाय आणि आम्ही आता सरळ डॉल्फिनकडे चाललोय. तिकडे डॉल्फिन पॉईंट आहे, कारण आमचं एक पाहुणं थंय असा. सो ते का आम्ही आत्ता सांगून ठेवला की आम्ही डायरेक्ट थंय येतो, कारण आम्ही समुद्रावर फिरण्यासाठी आलो नव्हतो. आम्ही ॲक्च्युली माशाने गेलो. सो म्हणून आम्ही डायरेक्ट पुढे चाललो. सो तुम्ही पण बघा, इथे एकदम स्वच्छ वातावरण आहे, मस्त घरं आहेत. लोकांनी इथे छोटे छोटे हॉटेल्स वगैरे टाकलेत. एक त्यांना पण एक उदरनिर्वाहाची सोय झाली आहे म्हणा. सो खूप छान वाटलं की आपलं गाव, आपलं म्हणजे एक कोकणी कल्चर पण पुढे जात चाललंय. बघा आम्ही मासे आणायला चाललोय. इथे सध्या तुम्ही म्हातारीची सूळ, डॉल्फिन वगैरे जे बघायला जातात ते इथून सगळं होतं. हे आमचं निवती बंदर आहे. इथूनच सगळं बोटी वगैरे ह्या सगळ्या पाठवतात आणि तुम्हाला सगळं पर्यटनासाठी आता नवीन हे सगळं त्यांनी सुरुवात केली आहे बघा. इथून बरेच पर्यटक इथे आलेले आहेत. सो मी फक्त तुम्हाला हे सांगायला इथे आले, आता सध्या फेमस असलेलं म्हातारीची सूळ तुम्ही इंस्टाग्रामवर बघत असाल. सो तेच हे गाव आहे, निवती गाव. सो इथून तुम्ही किल्ले निवती बीचवर पण जाऊ शकता. बाय बोट तुम्हाला इथून जाता येतं. इथून जे लोक मच्छीमार आहेत ते इथून काही प्रकारे तुम्हाला म्हणजे पे करावे लागतं आणि तुम्ही मागून मला अक्षय हसवत आहे. सो मी तुम्हाला माहिती यासाठी दिली की बऱ्याच माझ्या पुण्यातील मित्रांना म्हणे किंवा आजूबाजूच्या लोकांना माहिती नसतं की तिथून काय सोय आहे. सो तुम्ही इन केस जर कोणी जाणार असेल तर मलाही कनेक्ट करू शकता, मी तुम्हाला पूर्ण इन्फॉर्मेशन देईल. So आता बघा. पुढे आम्ही परवाच्या दिवशी रात्री
अशोकाच्या ह्याच्याकडे बघता काय नाही सुरेशाने गेलो आपण बांगड्या येते ती कोणतरी होती काढते कोणतरी होती का इकडे दाखव थांबूया हे आता मच्छीमार जे आहेत ते समुद्रात जाऊन आलेले आहेत आता ते आता रापण जे आहेत ती सोडवत आहेत बघा त्या जाळ्यामध्ये मासे आहेत मांजर हे बघा तुमटा कशी ती तुमटा होई बघ तुका कशी ती आता सांगतो कशी वाटल्याशिवाय आणि ती मोरी कशी अजून नाही मोरी नाही तितके 300 येतात त्याला कमी करा ना मोरीची ही तुमटा घेता मला नाही कळत मग तिकडे गेला तर महाग जाते नाही गेलं हो तो त्या गेला तर तुमका महाग जाते 500 रुपये द्या सुंगटे कसले आपण त्या दिवशीच खाल्ले ना कालच पैसेच घेतले ना कालच ते खाल्ले नाही पैसे सांगू नका तुम्ही ते नाही असेच दिले तिथे हेच घे फक्त मासेच घे अगं प्रॉन्स नको घेऊ असू दे घेऊया ट्राय करूया चला द्या मोरी मिळाली बाबा फायनली मोंटी दादामुळे मग काय घराकडच्या असं ना त्याच्यात बसतं ना बसतं ना पण काय सगळं खुश झाली
जिवंत आहे. ये मोरी भेटली. आता मस्तपैकी बघा रापण आलेली आहे आणि त्याचा लिलाव सुरू आहे. 1150 1200 1200 1200 1200 1200 1200 1250 1250 83 83 83 83 83 1350 1350 1480 1200 रुपये 1200 रुपये 1250 1300 रुपये 1300 रुपये 1350 1350 1350 1400 रुपये 1400 रुपये 1400 रुपये 1450 बघा मस्त काकीने पहिलं भिड्यावर तेल लावून घेतलंय. हे आंबोळीचं पीठ आहे. आता याच्यावर आंबोळी त्यामुळे आमचे आज असतात ते परत पुढच्या वर्षी असतील. ही नसते जे काय केलंय म्हणून सांगते ते काकी ही आहे. खूप चाय पी जाड जाड जरा तर बरं जातं ते होते. आंबोळी शिजून येते. औषध होय पातळ पातळ जाड हे घे पुढे ना हाय हाय कुठे काय करत आहेत? आमच्याकडे आज आंबोळी आणि काळ्या वाटाण्याची उसळ नाश्ता आहे. चला काय हो खयचे खयचे मासे खातलात? बघा आज नमस्कार. आम्ही आता मस्तपैकी करवंद वगैरे काढायला चाललोय त्या डोंगरात. ते बघा तो वरती डोंगर आहे तिथे करवंद वगैरे काढायला चाललोय. सो तुम्हाला आम्ही दाखवतो पुढे आता काय काय करणार आहे तो. साक्षी आहे, अक्षय आहे, श्रेयश आणि विजय काका आणि मी. आपण सगळेजण मस्तपैकी आता करवंद काढायला वरती चाललोय. बघा हे आमचं घर आहे आणि घराच्या वरती मस्तपैकी करवंदांची झाडं आहेत. काय बघ कशी ब्लॉग बनवते. आम्ही चाललोय आता वरती आणि इथे घर आहे खाली. एकाच चढाईमध्ये दमलेले आहेत प्रियांका नांदोसकर. भाऊ इन्स्पायर करत आहे प्रियांकाला. आंबल्याचे आंबे घेऊया काही भेटले तर. रायता बनवता राहुला रायता बनवूया मस्तपैकी. आंबल्याचे आंबे असत काय पण खणान टाकला नाही सगळं. मंदच लोक आहेत. त्याला काहीतरी सापडले. पहिला आपला रस्ता असा होता. तसं यायचो आपण. आता काय दिवस घर
इथून चढायचंय बघा इथे. हा पण असा क्रॉस वर जायचं ना. हे रतांब्याचं झाड आहे कोकमचं. आम्हाला खालतं अजून वरून चांगलं दिसतं. इथे बरं ना बॅकग्राऊंडला बॅकग्राऊंड मस्त आहे. तिकडे मळा आहे मळा. दोघांचा काढतो. नाही तिला यायचं जाऊन देणार. इलो एकदाची. इलो बाबा इलो आम्ही इलो. मागच्या ब्लॉगमध्ये जो तुम्ही मळा बघितला होता जिथे आम्ही सर्वजण उड्या मारत होतो तो हाच मळा आहे जो आमच्या पूर्ण सड्यावरनं पण दिसतो. सो बघू शकता किती सुंदर दिसत आहे. सो तुम्ही बघितलं असेल की आम्ही आता सड्यावर पोहोचलोय आणि पुढे जाऊन काय काय गंमत केली ते मी तुम्हाला दाखवते पुढच्या ब्लॉगमध्ये. सो असेच कंटिन्यू राहा.